नमस्कार, मी डॉक्टर योगेश शिंदे. कालची गोष्ट खरंच सांगण्यासारखी होती आणि खरंच सांगायला पाहिजे का नाही हे पण खरंच विचार करायला पाहिजे. काय असतं की मी त्या फील्डमध्ये काम करतोय बऱ्याच वर्षापासून, त्या गोष्टी अनुभवतोय. लोकांना मूल होत नाही, त्यांना समाजात वावरण्यासाठी प्रॉब्लेम येतो. अक्षरशः सख्खी बहीण जाऊ असते, म्हणजे सख्खी बहीण, दोन्ही सख्ख्या बहिणी एकाच घरामध्ये दिलेल्या असतात आणि सख्खी मोठी बहीणच आपल्या लहान बहिणीला मूल हातात घेऊ देत नाही. का? तर कारण लहान बहिणीला मागच्या 10 वर्षापासून मूल झालेलं नाहीये. आता ह्या गोष्टी अशा असतात ना की सख्खी बहीण असूनही ती हातात बाळ घेऊ देत नाही. आणि एकाच घरामध्ये वाढणाऱ्या त्या मुली होत्या, त्या बहिणी होत्या. त्यांनी एकच संस्कार अनुभवलेले होते, पण तरी पण ही गोष्ट ज्यावेळेस घडली की नाही, हिला मूल होत नाही 10 वर्षापासून आणि माझी फॅमिली कम्प्लीट आहे, सख्खी बहीण किंवा सख्खी जाऊ ह्या गोष्टी त्रास द्यायला लागते. ह्या गोष्टीपासून तिला त्रास व्हायला लागतो. त्यावेळेस ती ट्रीटमेंट घेते आणि ज्यावेळेस तिला मुलगा होतो आणि पहिल्या बहिणीला, मोठ्या मुलीला 2 मुली असतात, त्यावेळेस पुन्हा हे समाजातलं किंवा हे वातावरण एवढं बदलून जातं. ह्या गोष्टी किती वाईट आहेत ना. 10 वर्ष ज्या बहिणीनं आपल्याला बाळ हातात घेऊ दिलं नाही, जे की घरातलंच होतं, तेच तेच वातावरण किती बदलून जातं ज्यावेळेस 10 वर्षानंतर तिला मुलगा होत होता. ह्या गोष्टी का घडायला पाहिजे? ह्या गोष्टी का व्हायला पाहिजे? समाजामध्ये वावरण्यासाठी एवढा प्रॉब्लेम आणि एवढा त्रास का सहन करायला पाहिजे? मी म्हणेल की ह्या गोष्टी नको यायला तुमच्या समोर. मी म्हणेल की ह्या गोष्टीपर्यंत नको जायला. वेळेतच ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. मूल होण्यासाठी आजकाल एवढ्या मोठ्या मोठ्या आणि सहज उपलब्ध असणाऱ्या ट्रीटमेंट आहेत, तर त्याचा अनुभव घ्या, त्याचा प्रयत्न करा. प्रयत्न केल्यानंतर प्रेग्नन्सी राहायला खरंच काही अवघड नाहीये. योग्य मार्गदर्शन पाहिजे, मार्गदर्शन करून घ्या. डॉक्टरांकडे जा, आजूबाजूच्या चांगल्या सेंटरला भेट द्या आणि ट्रीटमेंट करा.